मित्रांनो, आपल्याला सध्या मिळत असलेल्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स असतं हे आपल्याला माहितीच आहे. सरकारने आता सगळीकडे E20 म्हणजे 20% इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल कंपल्सरी केलंय. यामध्ये सरकार आता E30चा विचार करत असल्याच्याही बातम्या येतात. हे तर झालं पेट्रोलचं. पण पेट्रोल सोबतच आता सरकार डिझेलमध्येही एक केमिकल मिक्स करायचा विचार करतंय. आणि तुम्हाला वाटेल की हे इथेनॉलच असणार, पण तसं नाहीये. सरकार डिझेलमध्ये नेमकं काय टाकणार आहे, त्याचा गाड्यांवर काय परिणाम होईल आणि हे कधीपासून लागू होऊ शकतं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी नेहमी सांगतो तसं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. खरं तर जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हाच डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रयत्न झाला होता. याला कारण म्हणजे आपल्या देशात आयात होणाऱ्या तेलामध्ये पेट्रोलपेक्षा दुप्पट वाटा डिझेलचा आहे. त्यामुळे डिझेलमध्ये जर बायोफ्युएल मिसळता आलं तर आयात बिल प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकतं, असा विचार सरकारने केला होता. ED5 या योजनेनुसार डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग झाला, पण हा प्रयोग सपशेल फसला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2025 मध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग अयशस्वी झालाय आणि त्यानंतरच मग डिझेलमध्ये दुसरं एक केमिकल मिसळण्याचा प्रयोग सुरू झाला. हे केमिकल होतं आयसोब्युटेनॉल. आता हे आयसोब्युटेनॉल म्हणजे नेमकं काय? तर हे एक अल्कोहोल बेसचं जैव इंधन आहे. हे देखील इथेनॉल सारखंच फर्मेंटेशनच्या प्रक्रियेतून तयार होतं. ऊसाची मळी, मका, तांदूळ अशा सगळ्यापासून याचं उत्पादन होऊ शकतं. इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलमध्ये बराच फरक आहे. सगळ्यात मुख्य फरक म्हणजे आयसोब्युटेनॉल हे हायड्रोफोबिक आहे, म्हणजे ते पाणी शोषून घेत नाही. कोणत्याही बाह्य रासायनिक मदतीशिवाय ते डिझेलमध्ये आरामात मिसळू शकतं. हे एक ड्रॉप इन फ्युअल असल्यामुळं सध्याचं गाड्यांचं डिझेल इंजिन आणि पंप प्रणालीमध्ये कोणताही बदल न करता ते थेट वापरता येऊ शकतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिझेलमध्ये जर इथेनॉल मिक्स केलं तर डिझेलचा सीटेन नंबर घसरतो. सीटेन नंबर म्हणजे ज्वलनाची क्वालिटी. डिझेलला नीट प्रज्वलनासाठी 45 ते 55 सीटेन नंबर आवश्यक असतो, पण इथेनॉलचा फ्लॅश पॉईंट खूप कमी असल्यामुळं ते डिझेलवर विपरीत परिणाम करतं. त्यामुळे डिझेलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगचे प्रयोग अयशस्वी झालेत. इथेनॉलच्या तुलनेत आयसोब्युटेनॉलची ऊर्जा घनता देखील भरपूर जास्त आहे. इथेनॉल केवळ 21.3 मेगाजूल आहे, तर आयसोब्युटेनॉल हे 29.2 मेगाजूल प्रति लिटर एवढा आहे. त्यामुळे 10% ब्लेंडिंग केल्यास मायलेजवर होणारा परिणाम तुलनेने खूप कमी असतो. शिवाय या इंधनाचा फ्लॅश पॉईंट जास्त असल्यामुळं ते इथेनॉल एवढ्या लवकर पेट घेत नाही. त्यामुळे साठवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आयसोब्युटेनॉल जास्त सुरक्षित आहे. आता हे सगळं पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे 29 मे रोजी दिल्लीमध्ये झालेल्या एका समिटमध्ये रस्ते वाहतूक सचिव उमाशंकर यांचं स्टेटमेंट. ते म्हणाले की डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव अत्यंत गांभीर्याने घेतला जातोय आणि याबाबतचा निर्णय या वर्षीच्या अखेरीपर्यंत लागू केला जाऊ शकतो. भारत पेट्रोलियम आधीपासूनच याबाबत संशोधन करत असून निकाल अत्यंत चांगले येत असल्याचंही उमाशंकर यांनी सांगितलं. यापूर्वी एप्रिल महिन्यात देखील स्वतः गडकरींनीच याबाबत माहिती दिली होती. ARAI आणि प्रज इंडस्ट्रीज या दोघांनी मिळून गेल्या जूनपासून 10 महिन्यांचा व्यापक चाचणी कार्यक्रम सुरू केला आहे, असंही त्यांनी सांगितलं. यामध्ये देशातील प्रमुख वाहन उत्पादक आणि तेल कंपन्या सहभागी आहेत. प्रवासी कार, व्यावसायिक वाहनं, ट्रॅक्टर या तिन्ही श्रेणींवर चाचण्या होत आहेत आणि भारत असं करणारा पहिलाच देश ठरणार. तसं तर पेट्रोलमध्ये हे टाका, डिझेलमध्ये ते टाका, या सगळ्याबाबत आधीपासूनच विचार आणि प्रयोग सुरू आहेत. पण आता इराण अमेरिका संघर्षामुळे तेलाची आयात खूप कमी झाली आहे. त्यामुळे फक्त भारतातच नाही तर जगभरात मोठं इंधन संकट आलंय. म्हणून सरकार आता जास्त वेगाने पर्यायी ऊर्जा स्रोतांची सोय करायला बघतंय. पण मग या सगळ्याचा आपल्या गाड्यांवर काय परिणाम होणार? इथेनॉलमुळे आपण बघतोय की आधीच गाड्यांचं मायलेज भरपूर कमी होत असल्याच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. सोबतच BS6 इंजिन नसणाऱ्या गाड्यांच्या इंजिनमध्ये देखील इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे तांत्रिक अडचणी येताना दिसतात. विशेषतः फ्युएल पंप आणि पाईप्सचं होणारं नुकसान ही गंभीर समस्या आहे. पण आयसोब्युटेनॉलचं काय? आयसोब्युटेनॉलच्या बाबतीत म्हणलं तर मायलेजवर काय परिणाम होईल याबाबत तज्ज्ञांचं दुमत आहे. काहींचं म्हणणं आहे की जास्त परिणाम होणार नाही, तर काही म्हणतात की इथेनॉल सारखाच परिणाम होईल. शिवाय सध्याचे ट्रक, बस आणि प्रवासी डिझेल गाड्यांमध्ये कोणताही बदल न करता लहान प्रमाणातील आयसोब्युटेनॉल ब्लेंड वापरता येईल, असंही स्पष्ट झालंय. ARAIच्या प्रारंभिक डायनामोमीटर चाचण्यांमध्ये 5% ब्लेंडवर इंधन कार्यक्षमतेवर केवळ 1 ते 2% परिणाम दिसला, जो अगदीच नगण्य आहे. पण त्या बदल्यात उत्सर्जन मात्र भरपूर प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. कार्बन उत्सर्जन कमी होत असल्यामुळं पर्यावरणासाठी तरी हा ब्लेंड फायद्याचा असल्याचं दिसून येतंय. शिवाय सध्याच्या इथेनॉल डिस्टिलरीमध्ये थोडासा बदल करून त्यांना आयसोब्युटेनॉल उत्पादनासाठी तयार करणं सहज शक्य आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची देखील गरज नाहीये.
पण हे सगळं एकदम चांगलं आहे असंही नाही. आयसोब्युटेनॉलचाही C10 नंबर कमी असल्यामुळं जास्त प्रमाणात ब्लेंडिंग केल्यास इंजिन नॉक होण्याची म्हणजे बंद पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. सोबतच इंजिनची झीजही वाढू शकते आणि या सगळ्यावर कहर म्हणजे नॉक्स नावाच्या एका गंभीर प्रदूषकाचं उत्सर्जन वाढण्याचाही धोका आहे. सध्याचे प्रयोग हे फक्त 5 ते 10% ब्लेंडिंग पर्यंतच झालेत, पण भविष्यात हे प्रमाण वाढवायचं ठरलं तर असे धोके आहेत. बाकी सरकारने यासोबतच ARAI ला 100% आयसोब्युटेनॉलवर चालणारं फ्लेक्स फ्युएल डिझेल इंजिन विकसित करण्यास सांगितलंय. इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये यावर चर्चा झाली होती. डिझेलचा वापर भारतात पेट्रोलपेक्षा दुप्पट होतो, त्यामुळे डिझेलमध्ये मिक्स करण्यासाठी किंवा डिझेलला पूर्णपणे रिप्लेस करण्यासाठी जैविक इंधनाचा पर्याय शोधणं काळाची गरज बनली आहे. एकूणच मित्रांनो, पेट्रोलमधल्या इथेनॉल प्रमाणेच डिझेलमधलं आयसोब्युटेनॉल हे पुढच्या काही वर्षात किंवा कदाचित पुढच्या वर्षीपासूनच आपल्या गाड्यांमध्ये येणार असं दिसतंय. सध्या 5 ते 10% प्रमाणात सुरुवात होणार आहे आणि इंजिनमध्ये कोणताही बदल लागणार नाही असं सांगण्यात येत आहे. मायलेज किती बदलेल हे ARAIच्या अंतिम अहवालानंतर स्पष्ट होईल. पण एक नक्की, जागतिक पातळीवर हा प्रयोग करणारा भारत पहिला देश बनणार आहे. या ऐतिहासिक प्रयोगात सहभागी होण्यासाठी तुमच्या गाड्या तयार आहेत का? सरकारच्या या प्लॅनबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.